हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी दाल तडका। तर बघा, आता मी इथे डाळ घेतलेली आहे। तर मी ही डाळ बनवत आहे 4 ते 5 जणांसाठी। तर बघा, आता इथे मी डाळ घेतलेली आहे। तर डाळ स्वच्छ धुवून घेते। तर म्हटलं आता वरण भात तर आपण नेहमीच खातो, पण म्हटलं आता छान झणझणीत कोल्हापुरी तडका बनवावा आणि तडक्यासोबत भात वगैरे असला तर खूप छान लागते। तर बघा, आता मी इथे बनवत आहे। तर पहिले थोडीशी डाळ कमी झाली होती, मग मी थोडीशी अजून थोडी वाढवली आणि तसे डाळ वेस्ट जात नाही। आणि इथे मी स्वच्छ गॅस शेगडी धुवून घेतली होती। तर ते बर्नरमध्ये पाणी गेलं होतं, ते पण झटकून घेतलं आणि नंतर मी गॅस लावलेला आहे। तर आता इथे स्वच्छ धुवून घेतले मी डाळ आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतले। आता इथे मी टोमॅटो टाकून घेतला आहे डाळीमध्ये आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे। आता कोथिंबीर टाकते। तर मी ही दाल तडका जे बनवते तर त्याच्यामध्ये सर्व अगोदरच टाकून शिजवून घेत असते, भाजीपाला वगैरे, म्हणजे व्यवस्थित नंतर मिक्स होतो। तर आता इथे हळद टाकून घेते, हळद, जिरं, मीठ आणि थोडंसं तेल। तर ही 4 ते 5 जणांसाठी मी बनवलेली आहे। तर बघा आता कशा पद्धतीने बनवते मी इथे दाल तडका। तर आता इथे शिजू द्यायचं थोडंसं, लवकर कुकरचं झाकण लावायचं नाही, एक तरी उकळी येऊ द्यायची। म्हणजे एक उकळी आल्यानंतर ते जे पाणी असते कुकरमधलं ते वरती येत नाही, नाहीतर पाणी वरती येते लगेच। बघा, आता एक उकळी आलेली आहे। आता मी इथे कुकरला झाकण लावून घेते आणि तोपर्यंत बघा पलीकडच्या साईडनं भातसुद्धा होत आहे। एक साईड डाळ लावलेली आहे तुरीची आणि एक साईड भात लावलेला आहे मी, आणि चपात्या बनवून घेतल्यात मी अगोदरच। तर आता इथे बघा फोडणीची तयारी करते मी आता या डाळीसाठी। तर डाळीसाठी मी थोडंसं आल्याचा तुकडा घेते। बघा, लसण पाकळ्या घेतल्यात मी 10 ते 15। तर लसण वगैरे हे आपल्या मनाने असते, असं काही नाही असते। आपल्याला जेवढं ज्याची त्याची आवड असते, आपल्याला जेवढं आवडते तेवढं आपण टाकायचं असते। याला कोणतं मोजमाप नसते, कारण आपण रोजच बनवत असतो या रेसिपीज घरी। रोज नाही पण महिन्यातून 1-2 वेळा तरी बनवतोच। तर याला काही मोजमाप नसते, आपल्याला जसं आवडते तसं बनवायचं आणि खायचं। तर माझ्या एकदम साध्या सोप्या रेसिपीज असतात। तर नक्की माझे व्हिडिओ बघत चला ताईंनो, आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता बघा इथे मी तयारी करते आहे फोडणीची। तर इथे आलं लसूण चेंदून घेते छान उकळीमध्ये आणि त्यात थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे मी। तर बघा, आता इथे फोडणीसाठी मी तेल टाकले, कढईमध्ये तेल टाकून घेतले मी गरम व्हायला छान। आणि जेवढं आपलं तेल गरम होईल तेवढी आपली कडकडीत फोडणी बसेल, तेवढं टेस्टी जेवण लागते। तर बघा, आता जिरं मोहरी मी छान तळून घेते। आणि माझ्याकडे खुडलेल्या मिरच्या होत्या, म्हणजे लाल मिरची मी जेवणामध्ये वापरते जास्तीत जास्त, कारण त्याने एक अप्रतिम टेस्ट येते। तर खुडलेली होती तर मी म्हटलं आता हीच टाकून द्या, तर ती टाकलेली आहे मी तिथे। आता कांदा टाकून घेते, कांदा, लसूण, जिरं, छान फोडणी होऊ द्यायची। तोपर्यंत इकडे सुट्टी काढून घेते कुकरची। तर बघा, आपली डाळ पण शिजलेली आहे आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहेत। तर आता त्या चम्मचने मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आपल्याला जशी दाल तडक्याला डाळ लागते, थोड्या थोड्या डाळीचे डाळिंब दिसले पाहिजे, तर तशीच डाळ सेम झालेली आहे बघा। फक्त मी टोमॅटो वगैरे आहे त्याच्यातलं ते मिक्स करून घेते, स्मॅश करून घेते। आता इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता होऊ द्यायचा छान। तर आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्व भाज्या आपण घेतो, पण जेव्हा आपल्या वरण म्हणजे भात खायची वेळ येते तेव्हा आपण बोलवतो तर ते दाल तडका। तर हा कोल्हापुरी दाल तडका आहे आणि तेज बनवत आहे मी, तेज कोल्हापुरी दाल तडका। तर बघा, फोडणी देताना आता बघा किती छान असं एकदम सेंट येत आहे फोडणीचा। आता थोडं थोडं टाकून घेते मी डाळ। तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपलं म्हणजे दाल तडका खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही, कारण जेव्हा आपण भात जिरा राईस बोलवतो त्यासोबत दाल तडका असला की एकदम पोट भरल्यासारखं वाटते। तर बघा, सर्वांच्याच आवडीचा दाल तडका, हॉटेल असो किंवा घरी पण आपण
जेव्हा पण भात बनवायचा तेव्हा दाल तडका असतोच. आणि आजकाल काय झाले, धावपळीच्या जीवनामध्ये फिक्कं जे वरण असते त्याने जास्त ॲसिडिटी वाढते. त्याच्यामुळे मग मी तर सहसा बनवायचं तर मग दाल तडकाच बनवत असते. बघा खूप टेस्टी लागत आहे. कारण मी मीठ अगोदर टाकून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं साठून बघत आहे मी. कारण कमी जास्त असलं तर मग आपल्याला त्याच्यात अजून ॲड करता येते. तर बघा फोडणी दिलेली आहे आणि आपला दाल तडका तयार झालेला आहे बघा. तर मी एकदम घट्ट नाही ठेवलेलं आहे इथं दाल तडका. इथं थोडंसं मीडियम केलेलं आहे मी, कारण आपल्याला इथं भातासोबत खायचं आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मैत्रिणींनो नक्की सांगा, कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता दाल तडका माझा छान झालेला आहे. आणि याच्यावर झाकण नाही ठेवून घ्यायचं. झाकण जर ठेवलं तर आपलं पूर्ण जी तरी असते ती चालली जाते. त्याच्यामुळे झाकण न ठेवताच थोडं 5-10 मिनिट शिजू द्यायचं, म्हणजे छान आपली फोडणी त्याच्यामध्ये मिक्स होते. तर खूप सोपी आहे ही पद्धत, ही काही एवढी अवघड नाही आहे. तर नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. आणि आवडली तुम्हाला तर नक्कीच कमेंट करून सुद्धा सांगा मला. तर बघा आता इथे तयार झालेला आहे आपला दाल तडका. तर आता एका साईडला मी वाटीमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि लाल मिरच्या घेतल्यात त्याच्यात टाकून, कारण तडका द्यायचा आहे वरतून या डाळीला. तर बघा आणि बकेट बघून तुम्हाला तर आठवण आलीच असेल. हॉटेलमध्ये आपल्याला बकेट दिसल्यानंतर खूप असं, कारण लेडीजला भांड्याचं खूप आवड असते आणि छोटीशी बकेट बघितल्यानंतर तर खूप आवडते. त्या खाण्यापेक्षा ते भांड्यातच जास्त जीव असतो लेडीजचा. तर बघा इथे छान असं दाल तडका झालेला आहे. चपाती, भात आणि दाल तडका. तर झणझणीत कोल्हापुरी दाल तडका. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरतून बघा मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली हिरवीगार छान. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ताईंनो नक्की लाईक करा. तर बघा किती छान दिसत आहे बकेट. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.